नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सभोवतालचे जे भाग 1 यामधील दुसरा धडा आपले शरीर वर्कबुकमधील सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर आपण या अगोदर पहिला धडा देखील अपलोड केलेला आहे, त्याची सर्व उत्तरे तुम्ही पाहू शकता. ओके, चला तर आता वेळ न घालवता आपण या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. ओके, या ठिकाणी स्वाध्याय वर्ग कार्य गृह कार्य यामधील पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. पहिली रिकामी जागा, डॅश डॅश मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते. तर याचं उत्तर असणार आहे ज्ञानेंद्रियाच्या. ओके, 2 ऑप्शन. 2, डॅश डॅश मेंदूला संरक्षण मिळते. कशामुळे? तर या ठिकाणी कवटीमुळे. हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. 3, हृदय छातीच्या किंचित डॅश डॅश भागात असते. त्याचं उत्तर आहे डाव्या. ओके, चला 4 नंबरची रिकामी जागा पाहूया. तोंडावाटे खाल्लेले अन्न वाहून नेणारी लांब नळी म्हणजे डॅश डॅश. त्याचं उत्तर आहे अन्ननलिका. ते लिहिलेलं आहे उत्तर. 5, मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागाला डॅश डॅश म्हणतात. त्याचं उत्तर आहे मलाशय. ऑप्शन 2. प्रश्न दुसरा, गटातील वेगळे शब्द कोणता आणि का हे लिहायचंय. तर पहा, या ठिकाणी गटातील वेगळा शब्द, पहिला प्रश्न, नाक, कान, डोळे, फुफ्फुस. त्याचा गटातील वेगळा शब्द आहे फुफ्फुस. तर हे पहा, फुफ्फुस हे काय आहे? अंतरिंद्रिय आहे. ओके. 2, हृदय, फुफ्फुस, यकृत, डोळे. याचं उत्तर आहे डोळे. तर डोळे हे ज्ञानेंद्रिय आहे. ओके. हात, पाय, डोळे, जठर. त्याचं उत्तर जठर. जठर हे आंतरिंद्रिय आहे. 4, कान, अन्ननलिका, लहान आतडे, मोठा आतडे. याचं उत्तर आहे कान हे ज्ञानेंद्रिय आहे. ओके. पहा, पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा, 2 नंबरच्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही या ठिकाणी लिहिला. आपण पाठीमागेच लिहिली आहेत, तुम्ही या ठिकाणी लिहायचे. ओके. प्रश्न तिसरा, पहा, प्रश्न तिसरा या ठिकाणी जोड्या जुळवायच्यात. तिथं अ गट दिलेला आहे, इथं ब गट दिलेला आहे आणि ते दिलेले उत्तर. अ गटामधील पहिलं मेंदू. तर पहा, माहिती साठवणे याचं उत्तर आहे. 2, हृदय, शरीरभर रक्त खेळवणे. 3, जठर, अन्न घुसळणे. 4, लहान आतडे, पोषण द्रवाचे शोषण करणे. ओके. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 4, पुढील यादीतील इंद्रियांची बाह्येंद्रिय व अंतरिंद्रिय असे 2 गट तयार करा. तर हे कंसात दिलेले आहेत. उत्तर इथं बाह्य इंद्रियाची नाव आहेत, हे अंतरिंद्रियाची आहेत. तर पहा, नाक, डोळे, कान, त्वचा हे बाह्य इंद्रिय आहेत. अंतरिंद्रियामध्ये येईल मेंदू, हृदय, फुफ्फुसे, जठर, लहान आतडे, यकृत, मलाशय आणि अन्ननलिका. ओके. तर तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. ओके. 5 नंबरचा प्रश्न, पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1, बाह्य अवयव म्हणजे काय? पहा, याचं उत्तर आहे शरीराच्या बाहेर दिसणाऱ्या अवयवांना बाह्य अवयव म्हणतात. ओके. 2, आपल्या शरीरातील ज्ञानेंद्रियाची नावे लिहा. उत्तर, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा हे ज्ञानेंद्रिय आहेत. ओके. 3, मेंदूमध्ये कोणत्या भावनांची जाणीव होते? तर उत्तर, मेंदूमध्ये आनंद, दुःख व राग यासारख्या भावनांची जाणीव होते. 4, हृदयाचे कार्य कोणते? उत्तर, हृदय शरीरभर रक्ताभिसरण करण्याचे कार्य करते. ओके. 5, बरगड्या म्हणजे काय? पहा, या ठिकाणी मानवी शरीरात छातीच्या
पिंजऱ्याची रचना करणाऱ्या लांब वक्र त्यालाच आपण वळलेल्या हाडांना बरगड्या म्हणतात. ओके. तर मानवी शरीरात छातीच्या पिंजऱ्याची रचना करणाऱ्या लांब वक्र वाकलेल्या हाडांना बरगड्या म्हणतात. ओके. चला 6. अन्ननलिकेचे कार्य काय? उत्तर, अन्ननलिका तोंडातील अन्न जठरापर्यंत पोहोचवते. ओके. प्रश्न 6. पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. कर्मेंद्रिय म्हणजे काय? हात व पाय यांना कर्मेंद्रिय का म्हणतात? उत्तर, दैनिक कामे करण्यासाठी वापरले जाणारे अवयव म्हणजेच कर्मेंद्रिय. हात व पाय यांच्या मदतीने आपण विविध कामे करतो म्हणून त्यांना कर्मेंद्रिय म्हणतात. ओके. 2. हृदय व फुफ्फुसाचे काम एकमेकावर कसे अवलंबून असते? उत्तर, फुफ्फुसे रक्त शुद्ध करतात व हृदय ते शुद्ध रक्त संपूर्ण शरीरात पोहोचवते, त्यामुळे त्यांचे कार्य एकमेकावर अवलंबून असते. ओके. 3. मोठ्या आतड्याची रचना व त्याच्या कार्याचे वर्णन करा. उत्तर, मोठे आतडे हे लहान आतड्याला जोडलेले रुंद नळीसारखे असते. येथे न पचलेल्या अन्नातील पाणी शोषले जाते व मल तयार होऊन बाहेर टाकला जातो. ओके. 7 नंबरचा प्रश्न. चित्रावर तक्त्यावर आधारित प्रश्न. 1. बाणाने दाखवलेल्या अवयवाची नावं लिहायची. तर पहा, ही तुमच्या समोर आकृती आहे. हा मेंदू आहे, इथं फुफ्फुस, जठर, मोठे आतडे, गुदद्वार, यानंतर हे हृदय, हे यकृत, हे लहान आतडे. ओके. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. चला पुढील पेजकडे वळूया. 2. अंतरेंद्रियाची नावे व त्यांचे कार्य याविषयी तक्ता पूर्ण करायचं आपल्याला. या ठिकाणी अंतरेंद्रिय दिलाय, त्याचं नाव दिले, त्याचं कार्य लिहूया आपण. हा आहे मेंदू. माहिती साठवणे व शरीराचे नियंत्रण करणे. हे हृदय आहे. शरीरभर रक्तभिसरण करणे. 3. फुफ्फुस आहे. शुद्ध हवा पुरवून रक्त शुद्ध करणे. नंतर या ठिकाणी जठर. तर पहा, जठर अन्न घुसळून पाचनास मदत करते. 5. लहान आतडे अन्नाचे पचन पूर्ण होणे व पोषक द्रव्याचे शोषण होते. 6. मोठे आतडे पाणी शोषते व मल तयार करते. ओके. मुक्तोत्तरी प्रश्न. 1. आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे का गरजेचे आहे? उत्तर, शरीर निरोगी ठेवण्यासाठी व रोग टाळण्यासाठी टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे गरजेचे आहे. 2. तुम्हाला कोणते ज्ञानेंद्रिय सर्वात महत्त्वाचे वाटते आणि का? उत्तर, मला डोळे हे ज्ञानेंद्रिय महत्त्वाचे वाटते, कारण त्याच्यामुळे आपण पाहू शकतो. इथे तुम्ही तुम्हाला जे ज्ञानेंद्रिय महत्त्वाचं वाटतं ते लिहू शकता आणि त्याची माहिती लिहू शकता. ओके. चला 3. जर पचन व्यवस्थित झाले नाही तर शरीरावर काय परिणाम होऊ शकतात असे तुम्हाला वाटते? पचन व्यवस्थित झाले नाही तर अशक्तपणा, पोटदुखी, अपचन व आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ओके. तर पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 मधील वर्कबुक मधील दुसरा धडा, त्यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे आज पाहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.